उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दरे या गावी मुक्कामाला आलेले आहेत आणि ते आल्यानंतर आज शंभूराज देसाई हे त्यांना भेटण्यासाठी आले. त्याचबरोबर उत्तमराव जानकर आमदार हे सुद्धा भेटायला आले आहेत. सातारा सांगली विधान परिषद निवडणूक आणि त्याच पद्धतीने सोलापूरची जी विधान परिषदेची निवडणूक पार पडते, या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या चर्चेच्या अनुषंगानं हे दोन्ही नेते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी दरे या गावी आलेले आहेत. सातारा आणि सांगली विधान परिषदेची जी निवडणूक पार पडते याच्यामध्ये शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार, सोलापूरमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना काय भूमिका घेणार याबद्दल अद्याप संभ्रमावस्था त्यांच्याच नेत्यांमध्ये किंवा मतदारांमध्ये असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगानं आज इथं बैठक होत असल्याचं प्राथमिक माहिती आता समोर येते. सूत्रांकडून ही माहिती समोर येते. सातारा जिल्हा परिषदेमध्ये जो राडा झाला, या राड्यामध्ये शिवसेना पक्षाला असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाला जी किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट यांना जी भाजपकडून वागणूक दिली गेली, त्यामुळं आज जे भाजपचे एकूणच या विधान परिषदेच्या निवडणुकीचे जे मतदार आहेत, हे मतदार म्हणजे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे सभापती असतील, हे सुद्धा कुठेतरी नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि या नाराजीचा फटका भाजपला बसू नये म्हणून भाजपनं सुद्धा मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे. काल रात्री उशिरा साताऱ्यातील या दरे या गावामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी धैर्यशील कदम म्हणजे भाजपचे जे सातारा सांगली विधान परिषदेचे उमेदवार आहेत ते देखील इथं उपस्थित झाले होते. त्यांनी भेट घेतली, त्यांच्याशी बोलणं झालं. परंतु आजची जी भेट आहे, शंभूराज देसाई असतील किंवा उत्तमराव जानकर असेल आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जे काय चर्चा होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण या चर्चेनंतरच या दोन्ही विधान परिषदेच्या मतदारसंघामध्ये होणाऱ्या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची हे नेमकं स्पष्ट होईल. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, दरे, सातारा.